नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण, महायुतीमध्ये सुद्धा आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपला मुख्यमंत्री कोण असेल ह्या चर्चा काही लपून राहिलेल्या नाही. त्यामध्ये आता काँग्रेससुद्धा कसं मागं पडेल. आता काँग्रेसला तर आता आमच्याच ज्यादा 80 ते 85 आमचे आमदार निवडून येतील अशी खात्री आहे, पक्की खात्री आहे. ते बोलून दाखवत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता येणार. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, ही पण चर्चा आहे. आणि मग काँग्रेस कसं गप्प बसेल. काँग्रेसमध्ये सुद्धा आता चालू झालं आहे. पण काँग्रेसमध्ये कसं आहे, दिल्लीतनं सगळ्या नेमणुका होतात. मग दिल्लीत कोणाचं पारडं जड आहे हा सुद्धा विषय येतो. आणि त्याच्यात खेळी अशी होणार आहे पुढच्या काळामध्ये, काँग्रेसचे जास्त आमदार आले तर साहजिकच त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे. मग अशा वेळेला रेसमध्ये आता कोण, त्याच्यामध्ये नाना पटोले पण आहेत, बाळासाहेब थोरात पण आहेत, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री ते पण इच्छुक आहेत. म्हणजे हे वडट्टीवारसुद्धा आहेत, त्यांची आता बरीच आता आहेत. पण आत्ता आघाडीवर कोण यायला लागले तर अमित देशमुख, विलासराव देशमुख यांचे चिरंजीव, माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव. तुम्ही म्हणाल असं कसं, तर विलासराव देशमुखांच्या नंतर एक प्रकारचं ते फक्त दोनच मतदारसंघात ते आत्ताच्या काळात दिसतं ते धीरज देशमुख आणि लातूर ग्रामीण आणि लातूर शहर एवढंच. परंतु आता अशोकराव चव्हाण जसं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी भाजपवासी झाले, उडी मारली भाजपमध्ये, तसं मराठवाड्यामध्ये जम बसवायचं काम अमित देशमुख करू लागलेले दिसत आहेत आत्ता. आणि त्याची प्रचिती आता उद्या विधानसभेचे त्यांचे 6 मतदारसंघ आहेत लातूरमधले, सगळेचे सगळे ते निवडून आणणार असं त्यांना ठाम विश्वास आहे. आता बघूया, निवडणुका तर लागलेत, आता ते दिसून येईल. परंतु एक नक्की आहे की शरद पवार हे कुणाच्या मागं जास्त आहेत. कारण त्यांनासुद्धा त्यांचे गेलेले जे आमदार आहेत त्यांच्यापासून फुटून गेलेले आहेत, त्यांना तर पाडायचं आहे. तिथे त्यांचे 2 आमदार त्यांना पाडायचेच आहेत लातूर. परंतु अमित देशमुख यांना काँग्रेसमध्ये सुद्धा आणि दिल्लीश्वर सुद्धा आशीर्वाद देण्याची शक्यता दिसते. जास्त करून इथले जे लोकल म्हणजे नाना पटोले असतील ते, कारण अमित देशमुख कुणाशी वाईट नाहीत, ते सगळ्यांशी चांगलं बोलतात. म्हणजे वडिलांचे जे गुण आहेत अनुवंशिक ते सगळे त्यांच्याकडे आलेले आहेत. त्यांच्या भाषणाची छाप पण बघा कशी पडते. विलासराव देशमुख जसं हजरजबाबी होते, भाषणाची शैली जशी होती तशीच भाषणाची शैली अमित देशमुख यांची आहे. आणि ते सहकारी संस्था, त्यांची सहकारी संस्थांचं जाळं, कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा आपली कशी ताब्यात ठेवली आहे त्यांनी, बाकी सगळं त्याच्यातनं कशी मदत करतात, बिनव्याजी कशी कर्ज दिली गेली, हे सगळं आपण बघतोय त्यांचं. परंतु आता राज्याच्या राजकारणामध्ये हे महत्त्वाचं आहे ना. लातूर जिल्हा ठीक आहे, परंतु अमित देशमुख यांनी महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे आता फिरायला सुरुवात केलेली आहे असं म्हणतात. ते जात आहेत. आणि उद्याच्या काळामध्ये विलासराव देशमुखांची गादी त्यांनी चालवली तर आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. पण नाना पटोले, अमित देशमुख हेच आत्ता जास्त करून रेसमध्ये दिसत आहेत. पण दिल्लीश्वर कोणाला आशीर्वाद देतील हे आपल्याला बघावं लागेल. कारण अमित देशमुख यांना शरद पवारांचा इंटरनल नक्कीच पाठिंबा असणार आहे. ते नक्की अनुकूल असतील अमित देशमुख यांना. त्यामुळे आगामी काळात आपल्याला हे बघावं लागेल की हे राजकारण कसं घालते. कोल्हापूर जिल्ह्यातले म्हटले तर सतेज पाटील, सांगली जिल्ह्यातले कदम, विश्वजित कदम, ही सगळी जे यंग लॉबी ही पण अमित देशमुखांच्याच मागं असावी. नाना पटोलेंना ते पाठिंबा देतील अशी शक्यता नाही. त्यामुळं अमित देशमुख हेच काँग्रेसमध्ये आत्ता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये दिसत आहेत. आगामी काळात ह्याच्यात काय बदल झाला तर आपण पुन्हा भेटू. आज इथंच थांबू.